Hello students, in last lectures we complete the first type of counter, that is asynchronous or ripple, or which is known as series counter. In this lecture we are going to start the second type of counter, that is synchronous or parallel counter. It is known as parallel counter because the clock applied to all the flip-flops simultaneously. तीन जे काही फ्लिपफ्लॉप्स असतील, जे के फ्लिपफ्लॉप्स, त्याला क्लॉक ही सायमल्टेनियसली अप्लाय केली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सिंक्रोनस किंवा पॅरलल काउंटर. मग फर्स्ट आपण बघूया लॉजिक डायग्राम ऑफ दिस मॉड 8 synchronous or parallel counter. Mod 8 that is it contains 3 JK flip-flops. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे काय दिसतात, इथं तीन फ्लिपफ्लॉप्स दिसतात. तिन्ही फ्लिपफ्लॉप्स कोणते आहेत तर JK फ्लिपफ्लॉप्स आहेत. लास्टच्या ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे टाइप मध्ये असिंक्रोनस काउंटर मध्ये पण कोणते फ्लिपफ्लॉप्स होते, JK फ्लिपफ्लॉप्स होते. All the J and K inputs of three flip-flops are connected to plus VCC, that is logic 1. These are the three flip-flops A, B and C, and all the J and K inputs of these three flip-flops are connected to logic 1. This is the flip-flop A, then this is the flip-flop B, then this is the flip-flop C. ह्या पद्धतीने तिन्ही फ्लिपफ्लॉपचे जे आणि के इनपुट्स लॉजिक 1 ला अप्लाय केलेले आहेत. म्हणजेच काय, जे इज इक्वल टू के इज इक्वल टू 1. दॅट इज फ्लिपफ्लॉप टॉगल्स ॲट दी नेक्स्ट क्लॉक एज. पुढची क्लॉक एज अराईव्ह झाल्यानंतर फ्लिपफ्लॉप्स काय होतील, टॉगल होतील. टॉगल दॅट इज कॉम्प्लिमेंट ऑफ दी लास्ट स्टेट. हे मागच्या ऍप्लिकेशन मध्ये आणि जे के फ्लिपफ्लॉप मध्ये बघितले आपण. आता क्लॉक कसली अप्लाय केली बघा. फर्स्ट जो ए फ्लिपफ्लॉप आहे त्याला क्लॉक कसली अप्लाय केलेली आहे, निगेटिव्ह क्लॉक आहे. इथं बबल दाखवलंय म्हणजे कसली क्लॉक आहे, निगेटिव्ह एज ट्रिगर्ड आहे. मग निगेटिव्ह एजला ट्रान्झिशन्स कुठे होतील, व्हेन क्लॉक गोज फ्रॉम हाय टू लो. ह्या कंडिशनला फ्लिपफ्लॉप ए काय होणार आहे, टॉगल होणार आहे. देन नेक्स्ट जो फ्लिपफ्लॉप बी आहे त्याला क्लॉक इनपुट कुठून आलेला आहे, हा कशाचा सिम्बॉल आहे तर अँड गेटचा सिम्बॉल आहे. दोन अँड गेट्स आहेत इथं. हा फर्स्ट आपण जर काय एक्स म्हणला तर दुसरा काय असेल वाय. फर्स्ट एक्स इनपुट किंवा फर्स्ट अँड गेटचे इनपुट्स काय आहेत बघा. वन इनपुट इज दी आउटपुट ऑफ ए. हे जे काय आउटपुट ए आहे ते एक इनपुट कुठे आहे, फर्स्ट अँड गेटला. देन सेकंड इनपुट इज दी क्लॉक इनपुट. जी क्लॉक इनपुट आहे तेच ॲज अ सेकंड इनपुट म्हणून कुठे दिलेलं आहे, फर्स्ट ह्या एक्स अँड गेटला अप्लाय केलेला आहे. अँड गेट ह्याच्या आधी शिकलो आपण. अँड गेटचं ट्रूथ टेबल काय सांगतो आपल्याला, द लॉजिक इक्वेशन ऑफ अँड गेट इज वाय इज इक्वल टू ए इंटू बी. मग ज्यावेळेस 0 0 असेल तर काय मिळतं आपल्याला, 0 0 1 0 1 0 0 1 1 1. That is when any one input of AND gate is low, its output is low, and when all the inputs of AND gate are high, then only its output is high. म्हणजे ह्या X AND गेटचा आउटपुट जर का हाय यायचं असेल, म्हणजे क्लॉक B ची क्लॉक जर का हाय यायची असेल तर हे दोन्ही इनपुट्स कसे पाहिजेत, हाय पाहिजेत. दोन्ही इनपुट्स म्हणजे कोणतं, one is the output of A and other is the output of clock input. आता सेकंड जो काय Y अँड गेट आहे त्याचा आउटपुट ॲज अ क्लॉक म्हणून कशाला दिलेला आहे, तिसरा जो जे के फ्लिपफ्लॉप आहे सी त्याला अप्लाय केलेला आहे. तिसरा जो दुसरा जो अँड गेट आहे त्याचे इनपुट्स बघूया. तीन इनपुट्स आहेत. फर्स्ट इनपुट काय, आउटपुट ऑफ बी इज गिवन ॲज इनपुट, फर्स्ट इनपुट. देन output of A, this is the output of A which is given as input to the second AND gate, and third input is the clock input. म्हणजे सायमल्टेनियसली क्लॉक इनपुट जे काय आहे ते सायमल्टेनियसली तिन्ही फ्लिपफ्लॉपला आपण अप्लाय केलेले आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सिंक्रोनस किंवा पॅरलल काउंटर. ठीक आहे. जेव्हा हा दुसरा अँड गेट आहे त्याचा आउटपुट हाय असेल तर फ्लिपफ्लॉप सी ला काय मिळणार आहे, क्लॉक आय होणार आहे. त्यामुळे फ्लिपफ्लॉप बी जर का ड्राईव्ह व्हायचं असेल तर फ्लिपफ्लॉप ए आणि क्लॉक दोन्ही कसे पाहिजेत, हाय वरती पाहिजेत. फ्लिपफ्लॉप सी ड्राईव्ह व्हायचं असेल तर काय पाहिजे, फ्लिपफ्लॉप ए, फ्लिपफ्लॉप बी आणि क्लॉक तिन्ही हे कंडिशन्स कशा पाहिजेत, हाय वरती पाहिजेत. दॅट इज द एक्स अँड गेट or first AND gate gives high output when flip-flop A and clock is high.
Then second AND gate or Y AND gate gives high output when flip-flops A and B are at the high output and input clock is applied to this AND gate. म्हणजे flip-flop A toggle कधी होणार आहे after each clock cycle, flip-flop B toggle after 2 clock pulses and flip-flop C toggle after 4 clock pulses. Flip-flop B कधी toggle होणार आहे when clock is high and A is high. Flip-flop C toggles when flip-flops A, B are high and clock is also high. हे जे काय वर्किंग आहे ते आपण वेवफॉर्मच्या थ्रू बघूया. आता आपण काय बघितलं, 3 जेके फ्लिपफ्लॉप्स आहेत. तिन्ही जेके फ्लिपफ्लॉपचे इनपुट्स कुठे अप्लाय केलेले आहेत, हाय इनपुट that is plus VCC. Therefore, all the flip-flops toggles. Clock is applied simultaneously to all the flip-flops. The clock is negative clock. That is, all the transitions are on the negative edge of the clock pulse. That is when clock goes from high to low. Then flip-flop A toggles after each clock pulse. Flip-flop B toggles when output of X AND gate is high. And flip-flop C toggles when output of Y AND gate is high. X AND gate provides high output when A is high and clock is high. Y AND gate gives high output when flip-flop B and A are high and clock is high. आता ह्याची आपण वेवफॉर्म बघूया. वेवफॉर्म मध्ये काय दिसते बघा, किती आहेत 0 to 8 काय वेवफॉर्म्स आहेत. फर्स्ट इनिशियली QA, QB, QC काय असणार आहेत आपले, इनिशियली रिसेट असतात. त्यामुळे आउटपुट काय आलं 0 0 0. ऑन दी अरायव्हिंग ऑफ दी फर्स्ट क्लॉक एज, पहिल्या क्लॉक एजला काय होणार आहे, फ्लिपफ्लॉप A toggles from 0 to 1. It remains 1 until the next clock pulse arrive. On the negative edge of next clock pulse, A goes from high to low. And again it remains in the low condition when next clock pulse arrive. On the negative edge of next clock pulse, it goes from low to high. म्हणजे प्रत्येक क्लॉक पल्स नंतर फ्लिपफ्लॉप A काय झालेलं दिसतं आपल्याला, टॉगल झालेला दिसतोय. आणि फ्लिपफ्लॉप B कधी टॉगल होतो, जेव्हा X AND गेट हाय आउटपुट देतो. X AND गेट हाय आउटपुट कधी देतो, when clock is high and फ्लिपफ्लॉप A is high. दोन्ही एकाच वेळेस हाय असतील तेव्हाच A AND गेट हाय आउटपुट देतो, तेव्हा फ्लिपफ्लॉप B काय होतो, टॉगल होतो. नेक्स्ट, त्यामुळे फ्लिपफ्लॉप B कधी टॉगल होणार आहे, आफ्टर 2 क्लॉक पल्सेस. 2 क्लॉक पल्स नंतर फ्लिपफ्लॉप B काय होतो, टॉगल होतो. फ्लिपफ्लॉप C कधी टॉगल होतो, व्हेन the output of Y AND gate is high and output of Y AND gate is high when B, A and clock simultaneously on the high state. This is a high clock, then output of A is high, then output of B is high, then flip-flop C toggles. That is flip-flop C toggles after 4 clock pulses. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं होतं, काउंटरला फ्रिक्वेन्सी डिवायडर म्हटला जातो. Flip-flop A divides the frequency by 2. Then flip-flop B divides the frequency by 4 and flip-flop C divides the input frequency by 8. मग 0 to 8 clock pulses काउंट केल्या म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मॉड 8 काउंटर. ह्या जे काय वर्किंग टायमिंग वेवफॉर्म्स आहेत ते आपण ट्रूथ टेबलनी पण दाखवू शकतो. ट्रूथ टेबल जो आपण लास्टच्या टाइप मध्ये बघितलाय तसंच सेमच असणार आहे. त्यामध्ये काय बघा, काउंटर स्टेट आणि हे काय फ्लिपफ्लॉप्स आहेत Q2, Q1, Q0 और A, B, C हे काय असतील, फ्लिपफ्लॉप्स असतील. त्यामध्ये पहिल्या काउंटरच्या स्टेटला 0 ह्या स्टेटला आउटपुट कंडिशन्स काय आल्या 0 0 0. देन 1 ला काय आला 0 0 1. देन सेकंड क्लॉक पल्सला काय आला 0 1 0. देन थर्ड ला 0 1 1. फोर्थ 1 0 0. Then fifth 1 0 1. Then sixth 1 1 0. Then 7 1 1 1. That is the counter state or the clock input. The number of clock input is equivalent to the output states of that flip flop. म्हणजे सपोज जर का फॉर एक्झाम्पल 4 नंबरची जर का क्लॉक पल्स असेल तेव्हा फ्लिप फ्लॉपच्या आउटपुट कंडिशन्स
कशा असतात 1 0 0. After 7 clock pulse the flip flop or counter resets, that is after 7 clock pulse the conditions of flip flops are 1 1 1, that is on the 8th clock pulse the flip flops are reset, that is Q2 Q1 Q0 equal to 0 0 0. म्हणजे काउंटरनी काय केल्या 0 to 7 अशा 8 क्लॉक पल्सेस काय केल्या काउंट केल्या आणि 8व्या क्लॉक पल्सला तो काय झाला रिसेट झाला. म्हणजेच काय कन्स्ट्रक्ट केला आपण मॉड 8 सिंक्रोनस किंवा रिपल काउंटर. आता दोन काउंटर्स बघितले आपण कोणते सिंक्रोनस काउंटर अँड असिंक्रोनस काउंटर. या दोन्ही काउंटर्स मध्ये जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. ते आपण नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस काउंटर अँड असिंक्रोनस काउंटर. आता डिफरन्स मध्ये बघा पहिला पॉइंट काय इन सिंक्रोनस काउंटर एव्हरी फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड बाय द क्लॉक इन सिंक्रोनिझम, therefore they make their transition simultaneously. In case of synchronous or parallel counter मध्ये काय केले आपण क्लॉक प्रत्येक फ्लिप फ्लॉपला अप्लाय केलेली आहे कशी सिंक्रोनिझमली म्हणजे सायमल्टेनियसली अप्लाय केले. त्यामुळे प्रत्येक फ्लिप फ्लॉपचे जे काय ट्रान्झिशन्स आहेत ते सायमल्टेनियसली होत असतात म्हणून त्याला आपण सिंक्रोनस किंवा पॅरलल म्हणतो. तेच असिंक्रोनस काउंटर मध्ये बघा काय होतं the clock pulse is applied to the clock input of first flip flop only. क्लॉक इनपुट आपण काय केल्या फक्त पहिल्या फ्लिप फ्लॉपला अप्लाय केलेली आहे. पहिल्या फ्लिप फ्लॉपचं जे आउटपुट असेल ते ॲज अ क्लॉक म्हणून सेकंड फ्लिप फ्लॉपला दिलेले आहे आणि सेकंड फ्लिप फ्लॉपचं आउटपुट ते थर्ड फ्लिप फ्लॉपला ॲज अ क्लॉक म्हणून अप्लाय केलेले आहे. त्यामुळे काय होतं दी each flip flop is triggered by the output of previous flip flop. प्रत्येक जो नेक्स्टचा फ्लिप फ्लॉप आहे त्याचं सॅच्युरेशन किंवा ट्रान्झिशन्स कुठे डिपेंडंट असतात प्रिव्हियस फ्लिप फ्लॉप वरती डिपेंडंट असतात. जसे सिंक्रोनस काउंटर मध्ये ट्रान्झिशन सायमल्टेनियसली होतात एकत्र, पण असिंक्रोनस मध्ये प्रिव्हियस फ्लिप फ्लॉपच्या आउटपुट वरती काय असतं प्रत्येक फ्लिप फ्लॉपचं ट्रान्झिशन्स डिपेंडंट असतात. सेकंड डिफरन्स पॉइंट इज सेटिंग टाइम इज इक्वल टू द डिले टाइम ऑफ ए सिंगल फ्लिप फ्लॉप. म्हणजे जो सेटिंग टाइम असणार आहे सिंक्रोनस काउंटर मध्ये प्रत्येक फ्लिप फ्लॉपचा जेवढा डिले टाइम असेल तेवढ्या टोटल ह्याच्यावरती तो सेटिंग टाइम काय असतो इक्वल असतो. पण असिंक्रोनस काउंटर मध्ये काय असतं बघा ओव्हरऑल प्रोपॅगेशन डिले टाइम इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिले टाइम्स. म्हणजे प्रत्येकाची काय केली जाते सम केली जाते कारण इथं प्रत्येक फ्लिप फ्लॉप काय होतो आधीच्या फ्लिप फ्लॉप नुसार तो ट्रिगर होत जातो. त्यामुळे प्रत्येक फ्लिप फ्लॉपचा जो प्रोपॅगेशन डिले टाइम असेल प्रोपॅगेशन डिले टाइम म्हणजे काय त्याला ट्रान्झिशन करायसाठी लागणारा वेळ, तर प्रत्येक फ्लिप फ्लॉपची जी सम असेल त्याच्यावरती तो प्रोपॅगेशन डिले टाइम काय असतो डिपेंडंट असतो. आणि सिंक्रोनस मध्ये काय होतं सिंगल फ्लिप फ्लॉपचा जो सेटिंग टाइम आहे तोच काय असतो प्रोपॅगेशन डिले टाइम असतो. The third type the third difference is speed of operation is more. Synchronous counterचा जो स्पीड आहे तो काय असतो जास्त असतो. In case of asynchronous counter the speed of operation is limited. This is the drawback of asynchronous counter. त्याचा स्पीड काय असतो कमी असतो. The fourth difference is as hardware required increases cost is more. सिंक्रोनस काउंटर मध्ये काय केले आपण अँड गेट्स काय केले त्यामध्ये ऍड केलेले आहेत एक्स आणि वाय अँड गेट्स म्हणजे हार्डवेअर त्याचं जास्त झालं त्यामुळे त्याची कॉस्ट काय असती जास्त असते. असिंक्रोनस मध्ये काय ॲज हार्डवेअर रिक्वायर्ड इज लेस कॉस्ट इज लेस. असिंक्रोनस काउंटरची कॉस्ट काय असती कमी असते. दीज आर दी डिफरन्स पॉइंट्स बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस काउंटर. बोर्ड क्वेश्चन पेपर मध्ये 3 मार्कांना हा क्वेश्चन विचारला जातो. राईट दी डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस काउंटर. 3 मार्कांच्या साठी असेल तर मिनिमम 3 पॉइंट्स ह्यातले लिहायला लागतात. त्यामुळं हा पॉइंट महत्वाचा आहे डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस काउंटर. आतापर्यंत ह्या चॅप्टर मध्ये आपण काउंटरचे दोन टाइप्स बघितले सिंक्रोनस और पॅरलल काउंटर अँड असिंक्रोनस और सेरीज और रिपल काउंटर. नेक्स्टचा एक टाइप कोणता आपला डिकेड काउंटर और मॉड 10 काउंटर. तो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे. थँक्यू.